जय श्रीकृष्ण. महाभारतातील एक किस्सा. शिशुपालाचा जन्म आणि वध. शिशुपालाचा जन्म होताना त्याच्या शरीरात 3 डोळे आणि 4 हात होते. शिशुपालाची आई म्हणजे श्रीकृष्णाची मावशी घाबरली. आकाशवाणी झाली की ज्याच्या हातात हा अतिरिक्त अवयव नाहीसा होईल त्याच्याच हातून शिशुपालाचा वध होईल. श्रीकृष्णाने उचलताच ते अतिरिक्त अवयव नाहीसे झाले. शिशुपालाच्या आईने श्रीकृष्णाकडून वचन घेतले, किमान 100 अपराध तो करेल तरी तू त्याला मारणार नाहीस. काही वर्षे उलटून जातात. राजसूय यज्ञात शिशुपालाने श्रीकृष्णाचा वारंवार अपमान केला. श्रीकृष्णाने 100 अपराध मोजले आणि शेवटी सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला. ह्याच प्रसंगात श्रीकृष्णाच्या बोटाला चीर लागते. द्रौपदी लगेच स्वतःच्या वस्त्राचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला लावते आणि रक्त थांबवते. कृष्ण भावुक होतो आणि म्हणतो, आज मैं तुम्हारा ऋणी हो गया द्रौपदी. समय आने पर एक एक धागे का ऋण उतारूंगा. यामुळेच वस्त्रहरणाच्या प्रसंगात कृष्णाने द्रौपदीला अखंड वस्त्र देऊन वाचवले. तात्पर्य: सहनशक्तीची ही एक मर्यादा असते. अन्याय, अपमान कितीही सहन केला तरी शेवटी धर्माच्या रक्षणासाठी कठोर पाऊल उचलावंच लागतं.